बाबूराव काय झालं रे? ए बाबूराव, ए अरे काय झालं? हा अते जातो का काय तू? भाऊ जरा चिमकुडा चिमकुडाला गेले गरम झाले. बाबूराव ए कोण रे कोण आहे? शिरपतराव काय रे शिरप्या? तू काय जेडवणी करू सुटला? अरे त्याला कोण ठणकावलं का काय झालं असं? ए अरे काय झालं? अरे काहीतरी होऊ राहिलं. या काय की कुणी कोण दुखत आहे? खालून खालून वर दुखत आहे का? कापासून झाले? संध्याकाळपासून. संध्याकाळपासून ते आलं मग येऊ टाइम तुला काय? अरे इकडं कुणीच नव्हतं रे. त्याला बरं झालं मी आलो नाही तर तू तर उरकवलाच. डॉक्टरला डॉक्टरला फोन करू का? कर ना कोणला तरी. अरे तो डॉक्टर नसेल बा त्याला जर विचारलं तर काय होत सांग रे पेशंटला. खालून वर दुखत आहे म्हणा. हॅलो ओ मॅडम सर आहे का घरी? नाही का? हो तुम्ही कवा नाही या ना परमाळ्या मग इकडं आंब्या खाली ते आमचे बाबूराव आहे ना ते लईच हालून राहिले काय झाले काय काय मग या लवकर या लवकर या. चालेल या लवकर. केलता फोन डॉक्टर नाही गेली नाशिकला गेली कोण येणार रे? ऑपरेशन करा तिची मिसेस येऊन राहिली. मिशी? तुम्हीच फोन केला का? हो या. कोणती मिशी येणार रे? यांना काय झालं असं? ते ना ते काही बेडका खाल्ले का काय निवडते मध्ये वाळवाळ करी सुट काय खाल्लं? ते बेडका खाल्ले का काय मध्ये पाहुणे आत. त्याला खोडायचे सगळे अहो दुखत आहे इकडे राहत काय पाहते. अहो पण इथं कळत इथं काहीच व्हाय ना. बरं चटी सोडू का? काला? ते सुई बी मारायला. नाही मी असं तपासते. काय खाल्लं होतं? काय नाही हो. मग खालून वर दुखत आहे. पाय का? खालून वर हो. पाय वर करा. काय बेडका गेलेलं नाही ना? काय गिळले का? लय ताणवला. नाही खालून दुखत होतं, मग खालूनच बाहेर पाय वर करा. पडलं काय फरक? आता काय पाहू राहिली? वाटत काय? आता पाहतोय ना तो दुखणं खालून वर आलंय ना. हा बरं वाटतं ना आता? मॅडम एक काम करा हा त्याला खालून दुखणं आलंय ना हा. खालून तपस वर या. वर या. हा अहो ते आता मी गडबडीत आले डॉक्टर साहेब दुसरीकडे गेले ना हा त्याच्यामुळे मी काहीच नाही आणलं तपासायला. मी म्हणलं हात लावलं तर गुन्हे नाही आणला. हात लावलं? हा हात लावलं कोण येतो? मग त्यांना आता फक्त ना हे मेडिकल आम्ही मेडिकल आणलं एवढं. काय तुमचं का बाणामध्ये का? अहो नाही आम्ही आयुर्वेदिक पण करतो. नाही हात लावले नीट होते म्हणते ना. हा मग आता लगेच म्हणजे गाय सुद्धा बरे होत्या बैल बरे होते आता माणूस आहे. हा का? हा तू डोके गायची का बायलाची? वर का बरं यानं काय खाल्लं तुम्हाला एवढं कळत? काय खाल्लं नेमकं तेच कळा ना. हापूस आंबा. आंबा आंब्याचं नाही तू का पण त्याला वाद झाला वाद. वात बरोबर त्याच्यामुळे एवढे हलू राहील ते. हा ना. उठून बसा बरं तुम्ही. बरं मी काय म्हणतो मॅडम हा तिची हवा लिगायची असं काहीतरी तुम्हाला आहे का? गॅस झालं बाबा. खालून वल पाडा. हा खालून वल पाडा. बोल म्हणजे खालून. अहो नाही येईन तुम्हाला ते हे करावं लागन. काय म्हणते त्याला? नाही तर मग एक काम करा फुकणी लावा त्याला. फुकणी? हा तुम्ही इकडे जा ना थोडं हलकं होऊन या. कुठं? ह्या इकडे जा डोंगराकडे. आता जाऊन आलो. बाबराव ऐ फुकणी लावली तर चालेल ना हवा झाला. चालेल. हा तुम्हाला ना इंजेक्शन देते मी तसं एक. हे सोड इधर इंजेक्शन सोड. आणलं होतं पाम्या. अरे इधर सोड ना. अरे नाही नाही दांडावर द्यायचं. नाही ना अहो, तुला आजार डोक्यात खालून खाली, आता काय करता तुम्ही? आजार खालून नाही हा? ना. अहो इकडं मारा का तिकडं कुठं? नाही नाही मला ते मी दांडाला देत इकडं राहते. का गायचं खाली औषध? पा हा? कस काय वाटतं? गायचं लय जड आहे. हा लय जड आहे हात. आता बरं वाटेल बा तुम्हाला. हा ना? बाई तुम्ही हे बरे चोळीत बसत होतो नाही म्हणणार मी. म्हणजे थोडं तोळा थोडं लय त्याला जड. चोळलेलं आता बरं होईना आता काही नाही. नाही, मला थोडं बरं वाटत तोळीत राहा. बस का सगळं चोळा. तसं नाही सगळं अंग चोळा त्याचं. इंजेक्शन इथं द्यायला ना. हा पण थोडस तोळा बा त्या. मी काय म्हणतो वरून खाली चोळी आले या, ना हा. म्हणजे मग त्याचा रस आहे ना त्याचं इंजेक्शन खाली उतरत जाईल. तसं काय नसतं. ते काय एवढं औषध काय पुऱ्या अंगात जाईन का ते. मग दुखत आहे इकडं. मग होईन ना तुला बरं. मारलं इकडं. ते आता गोळ्या औषध घ्या. तोळी तोळी त्याला खाली. खाली कुठं? तो खाली अरे तोळी. पर अंगठ्या बस काढ्या खाली. तुम्ही एक काम करा. अहो तुम्हाला पैसे द्यायचे मला काढून. तुम्ही पालते झोपा मी तुडीते तुम्हाला. म्हणजे औषध जिरायचंय ना हा पालते झोपा. आता कसं आता पालतं झोप नाही कसं काय तोडवणार? मी अंगावर उभा राहते ना तुमच्या. ते उलट होईल. बरोबर औषध खाली. अरे तो हे काला बोलायला जाणवर ये. बरं मॅडम हा? उतर झोपले झालं का? नाही नाही ना. जाणवर काला आणलं. पालतं झोपा तुम्ही, काय लगेच आता clear तुझ्या होतं. आजच्या मागा होता मग केलं फोन मॅडमला. एक पाय दिला तुम्ही क्लिअर. बरं झोपा जाऊ. रे तुम्ही असं. हा झोपा तुम्ही असं. मी मग काय कोण? पेशंट तुम्ही आहे विसरले पा आहे का?
हा, काय होतंय? ते डोके मर जाऊन दे मरते ते येडच हा. आहे तुम्ही हे कामून करायला लागले काय हे- अहो मग आता कोर्स म्हणजे- होईल ना हा? कोर्स होईल हा का तुम्हाला देऊ का एखादं इंजेक्शन नाही मी खाडं नाही तसं काही नाही. हा नाही तर मग घेऊन टाका वडी घेऊ. थोडं तुलाही करतोय ना हा मग काय हा लय करत राहतोय काय कामधंदा हा मग घ्या नाही एखादं थकले असेल तुम्ही घेऊन टाका एखादं घे घे हा नाही याला घे. पण मला हात नाही चालत मग मला टिंगराला नाही मग तुम्ही दवाखान्यात या मग हा, तिथे मोकळा खोली. डॉक्टर राहतील नाही मला ना मला टिंगराला चालत नाही. अरे घ्या रे चक्का नाही नाही, नको हाताला नको एक घेऊन टाका तुम्ही नाही तर सँडल द्या त्याला सँडल म्हणजे सँडल सँडल काय नाकाच्या हा अरे शेटाला कुठं कुठं द्यायचं नेमकं सँडलच द्या अहो लय करतो तो काय बोल राहिले करू माणूस काय करून कळणार? जाम झालो तेव्हा तरी अजून तरी देत नाही घ्यायचं का इंजेक्शन नाही ए, अरे मग घे रे बाबा घेऊ का घेऊन टाका एक तोर मा दुखली एकच आहे घे हा करू का वर अजून कोणी असेल त्याला बोल. सँडल घ्या ना सँडल देऊ म्हणजे मॅडम इथं का तिला सलाईन इथे हे काय म्हणा सँडल सँडल कुठे कळतं तुम्हाला इथं देते सँडल का? पाहिलं का तुम्ही काय हो असं मला? हा? तिला माहितीच नाही अजून वाटतं काय तुम्हाला सांगा ना तुम्हाला डॉक्टर शिकवलं नाही का तुम्ही शिकले काय बा आतापर्यंत मी दांडावर देते इंजेक्शन मला बाकी काही म्हणजे? माहित नाही. नाही हे काम तुम्हाला कर. दीड सोडून तुझं काहीच माहित नाही ऐ, का? नाही ऐ, हिला ठेवून घ्या आपण शिकून देऊ बरं राहा तुम्ही आमच्याकडे ठेवून घे द्या इंजेक्शन हा. आम्ही लावतो खालून चला असं कोणी देतं का ते काय? तुम्ही काय कोर्स करेल का ए कुठं होतं रे आपण शिकायला हा आम्ही लय लांब जायला तो डोंगर डोंगर खेळायचो आम्ही हा बरं जाऊ तुमचं बरं झालं ना मग त्या गोळ्या द्या ना दर्शन हे काय दिलं काय अख्खं बॉक्सच 3 टाइम घ्यायच्या या हा उठायच्या आधी झोपल्यानंतर म्हणजे हा, उठायच्या आधी गोळ्या झोपल्यानंतर घ्यायच्या हा आणि परत उठल्यावर नाही नाही परत उठायच्या आधी घ्यायच्या परत गार करायच्या का हा बरं मॅडम म्हणजे उठवायच्या आणि गार करायच्या काय या गोळ्या आहे का अहो तुम्ही झोपेल राहशाल ना हा झोपेल राहू हा हा मग उठायच्या आधी घ्यायच्या परत झोपल्यावर घ्यायच्या 3 टाइम आहे द्या आता झोपेल आहे हा आणि उठायच्या आधी घ्यायच्या हा उठलो. झोपेल असल्यावर कसं काय घ्यायच्या हा, ते तुम्ही ठरवा मला तर सांगेल तुम्ही डॉक्टर तर बरं आता उठलं उठायच्या गोळ्या उठल्यावर घ्यायच्या मला डॉक्टर परत गार करायच्या का म्हणजे मग आता उठल्यावर काय करायचं गोळ्या घ्या ना हो तुम्ही हो, मी काय म्हणतो मॅडम त्याच्यापैकी पैसे वाढवा घ्या हा. पण पण उठू फोड नका करू सांगा उठू नका देऊ हा उठून नका देऊ हा त्याला शांत झोप हा हा म्हणजे मग त्याला ना झोप लागली पाहिजे झोप लागली पाहिजे. अन्न पाणी जिरत मी नाही. सारखं उठतो बसतो बघा अन्न पाणी जिरत नाही त्याचं. म्हणजे पचनक्रिया होईल मला हा तशा गोळ्या नाही ना अजून काय निघल्या नाही ते निघल्या का मी पहिले तुम्हाला आणून दे मग तुमच्या कोणत्या उठायच्याच गोळ्या आहे का हा हे उठायच्या आधीच आहे आणि जे उठायचं कोर्स कमवून का बसं केलं तुम्ही हा हे आमच्या डॉक्टर साहेबाला माहिती हा. आहे पण ते मला मी कुठे गेले हेच गोळ्या देते माझं काय म्हणजे पहिले ते कोणाला देऊ टाका उठायच्या हा असं आणि परत जाऊन झोपायच्या कधी झोपायच्या आधी घ्यायचं ना तुम्हाला एकच सांगितलं ना मी तेव्हा. काय डोकं चालते मॅडम हा ना उठायच्या गोळ्या या देते हा. उठवायच्या काय मग? मॅडम माझं ऐका हा त्याचं कसं उठलो सोय नाही हा त्यापेक्षा तो झोपेला जाऊन द्या कारण उठलं ना त्याला परत हाताने भाकरी जेवायला करा कोण देईल मला हाताने भाकरी करावं लागत अहो त्याला जरशी मागायचं घरदार अहो पहा आता उठल्या कुठे जोर राहतो का हा नाही हात पायाचा घरा होईल राहतो हा. फक्त तुम्ही झोपायचं औषध आहे त्याला हा झोपायचं आता कसं बा मी सांगून पाहते डॉक्टरला असं करा तुम्ही आता उठायचं दिलंय ना हा आणि झोपायच्या सुद्धा द्या हा झोपायचं म्हणजे उठूनच झोपलं पाहिजे हा बरं चालेल झोपेची गोळ्या लिहून देते मी तुम्हाला उठणं कमी पण झोपणं जास्त हा. हा पेन आहे का तुमच्या हा, जवळ पेन- मा नेमकं पेन हे उठणं घ्यायला जास्त राहू दे हा? उठणं जास्त राहू दे पेन आहे का पेन झोपणं कमी राहू दे पेन द्या ना मॅडम हा उठणं जास्त ठेवा उठायचे हा उठायचं जास्त राहू द्या बरं मी काय म्हणतो बोला. मॅडम दे चिठ्ठी करून आणि हा, झोपायच्या कमी राहू द्या ए पेन आहे का तुझं? पेन हा का आता पे आता मग एक काम करा तुम्ही दवाखान्यात चला बरं. माझ्या मी किती गडबडीत आले म्हणजे मला उठू मला उठायच्या गोळ्या देऊ राहिल्या तुम्ही हा आणि झोपायच्या सुद्धा द्या आणि झोपायच्या कमी द्या झोपायचे हा, कमी मी देऊ. उठलेच पाहिजे काय काम करता सारखं तुम्ही काही नाही मग एवढं उठेल काम काय करता मला करावं लागतं ना सारखं बरं ते झालं का त्यावर ये जनावर तो झालं का हा. बाई हं. इजेडचे पैसे किती घ्या तुम्ही 500 रुपये फी मग येतो रे काचे येतो इजेडचे रे मग काचे इजेट परत एकदा बरोबर अरे इजेट घ्यायचे व्हिजिट विजेचे हा 500 रुपये काढा नाही लय वाटते एवढं नाही. मला काही नाही तो काय केलं मला अहो इंजेक्शन दिला हा बॉक्स पुरा आहे गोळ्याचा कोणता ह्यो मग गोळ्याची किती हे 350 हा. माय फी 500 हा, किती झाले 850 850 इंजेक्शन 100 950 आणि मग बरं मी काय म्हणतो 9,500 घ्या हा परत जर हालायला लागला तर तुम्हाला परत शांत करायला लागेल तुम्ही हा. थांबून राहा म्हणजे मी जर उठायला लागलो हा तुम्ही आता करतात तसं हा. हा आता नाही म्हणणार त्याचं काय धाडव त्याचं काय धाडव अहो मी इंजेक्शन त्याचं दिलं तुम्ही तुम्ही जर थांबले तास 2 तास मग पैसे खरे पैसे खरे पैसे द्या
अहो जर काही नाही फरक पडला 2-1 तासामध्ये हा. आणि जर मी लागलं उठायला मग मग काय करायचं मी काय तुम्ही आले ना येऊन तर आलेच आहे ना तर थांबा 2 तास काय फरक जर नाही फरक पडला तर तुम्ही त्यांना लावून द्या पडतो? हा मला फोन येऊ राहिलाय पेशंट मी- आला पाय फोन ऐ, मी तुम्ही काय- मला नंतर लावा ना हॅलो कोणाला जुलाब झाले अरे बापरे नाही नाही आले आले मी हा इकडे पेशंट पाहायला आले होते त्याला म्हणा मिरची कमी करा ना आमच्या पेशंटचं बा हा चालन साहेब नाही मीच येते हे पेशंट जास्त अवघड आहे म्हणा हो काढा पैसे आवरावर मला जाऊ दे बरं. नाही, नाही, हे मॅडम काय मला ना जुलाबाचे टाइम होतो patient. मॅडम अजून लावायचंय हा. त्यांना लावायचं. अजून लावायचंय मला म्हणजे सलाईन मग दवाखान्यात आज सलन लावायला आता आले ते तेवढेच लावणार अहो एवढं लांब कुठं मला अहो ते पेशंट जाईन मारून जुलाबाचं द्या पैसे द्या. हो काय दवाखान्यात गर्दी राहते तुमच्याकडे जुलाबाचे उठवायचे हा पेशंट बस येच मला याच्यात अजून मी मोठा कोर्स नाही करेल अजून ऑपरेशन सलाईन हे नाही लावत मी मग तुम्ही काय करणार मी याच छोटे मोठे काम करतो मग पैसे लय घेतात तुम्ही मी काय मग. म्हणतो, मॅडम आली छोट्या कामाचे पैसे लय घेतात तुम्ही तुम्ही पैसे काढा बरं जास्त नाही, बोल नाही, नका नाही. ते मला जायचंय माल तपास होतं ना तुमचं काय आता ते नाही, आता तुम्ही दवाखान्यात या यांना घेऊन द्या पैसे काढा बरं पटकन काढा नाही तर मग चप्पल काढीन मी आवरा लवकर ए, हाय तो फोन भेटाव का नाही नाही कॅश आता बरं, दे cash- काढून दे towel चल. हा? दे towel काढून आवरा पटकन आवरा अरे जरा काढू तावाले मला जायचंय अरे लांब परत हारायला लागला मग तू हे काय खतर बा चल काढा पैसे काढा उठायला लागले गो ना एक दिवस असेल त्या माग हालायला लागला ना हा एक हांडाभर गार पाणी ओतलं होतं तरी उठ हाल तू- 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 तुम्ही तू- पैसे काढा होते तुमच्या भातड का तिकडे बरं, ठेवा या उठल्या जेवण या उठायच्या आधी घ्या हो म्हणजे उठून जायचं नाही का नाही चल घ्या पैसे बाई मध्ये उठून देणार नाही आता अरे मा, आता काय कर- ए बऱ्या अरे बाईने काय केलं मला हा ना तुझं उठून बरं उठूनच द्यायचं नाही म्हणती तुम्ही पैसे काढता अहो, का काय हे मग माहिती काय आहे? पाहिलं का तुम्ही उलट पैसे आपले काढता पेशंट का? जाम केले मी काय तुम्हाला पागल दिसतोय त्याला का? उठता येणं उठता काढा पैसे पटकन उठता येणं त्याला वर उठायचं उठताच येणं त्याला आता दोघांनी जण उठवायला लागन आता कसं व्हायचं मावाला तुम्ही पैसे काढता का काय नेमकं अरे त्याला काढू तो आले हो मॅडम तिकडून हात लावा त्याला आणि याचं उठ वर उठ उभा करायला त्यांना काल उठी झोप दे त्यांना नाही ना हो काढा पैसे आवरा ना मा पेशंट जाईन तिकडं 1000 रुपये धंदा आहे तिकडं बरं मी काय म्हणतो आपले तपासला असता आलते तुमचं नंतर आता ये का उठता का हात असं काय पाहतोय माणूस बायलावानी ते ना त्याला गोळ्या लागल्या गोळ्या मालक्या लागल्या बायलावानी पाहू राहिले पैसे नाही, काढा नाही, ते गोळ्या लागल्या त्याला गोळ्या बाबू बरं वाटतं का हा? बघ गार पडलं रे हा? बघ गार पडलं झालं, आता म्हणलं ना त्याला शेक द्यायची पळी तुम्ही पैसे काढा नाही गार पडलं ओ बाई लोक आहे मध्ये कुठे हात घालत्या मग पैसे काढा पटकन डायरेक्ट मध्ये मी पैसे घेतले जात नसते तुम्हाला वाटलं नाटक गेलं म्हणजे जिरून जातील काय यायले बाईने गार केलं आता बस बस अजून काढ पैसे नाही अजून आणि जावा 400 द्या, 50 जेव्हा मला क्लिअर होईल ना हा. तेव्हा दिल नाही नाही असं नाही होत पैसे काढा अय बाई जर क्लिअर झालं ना तुला आम्ही जास्ती करू जास्त देऊ हा आताचे द्या नंतर पाहताची 50 रुपये तुमच्या माझ्याकडे आले दुसऱ्याच काढून देते बावळट लोक 1000 रुपये ठोकली तू यायला तू आज बाई बोलावली ना आता मला अरे माहिती तिने डायरेक्ट उठायचंच बंद केलं अरे मला वाटतं तू जायच्या मागे म्हणून मी काय काय बोलवलं म्हणलो ए त्याला काय करे आता एवढ्या गोळ्या खायच्या म्हणजे विचार कर तू 1000 ने 1500 जाऊन दे पण बाईनं चोळून दिला होता तुला पुरं काय नसेल चोळा तरी चालला असतं रे मला हा. काही गरज नव्हती बोलायची तुला मी एखाद्या येड्याच्या इस्पितळात गेला ते परवडला आता याच्यामध्ये गोळ्या आहे हा कवुंद्राच्या गोळ्या आहे. नाही ना हा? हो अरे काच काय रे थांब ना काय हा एवढ्या कोणत्या पण थांब शेवय हाय हाय अरे त्या जुलाबाच्या गोळ्या आहे. काय नो जुलाबाच्या गोळ्या आहेत बरं आता याय ना हा. उठायच्या टायमाला घ्यायचं ना हं. म्हणजे उठायच्या टायमाला घेतलं म्हणजे शरीराला ताकद राहील का तुला झोप नाही या लागली का हा. मग घ्यायचं नाही नाही उठायच्या टायमाला घेतलं म्हणजे शरीराला ताकद राहील ना मग त्याच्यामुळे दिला नाही या हा, गोळ्या हा. त्या मॅडम ना म्हणजे याचा स्टॅमिना किती दिवस राहील तिथं पण मलाही दिसत नाही रे आता 1.5 तासच आहे